आता फोर्स झाला, आता फोर्स नंतर प्रेशर म्हणजे काय? ओके, सो फोर्सचाच एक प्रकार आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण प्रेशर हे फोर्सवरती डिपेंड असतं, बरोबर. सो बेसिक डेफिनेशन इज व्हॉट? इट इज फोर्स पर युनिट एरिया. सिंपल डेफिनेशन ऑफ द प्रेशर. काय बघा सांगितली मी? इट इज फोर्स पर युनिट एरिया. मग हेच मॅथमॅटिकल कसं लिहूया आपण? प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय फोर्स पर युनिट एरियाचा अर्थ काय? फोर्स अपॉन एरिया. दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ द प्रेशर. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया आलं तर त्याला आपण प्रेशर डिफाईन करू शकतो. आता फोर्स कशामध्ये मेजर होतो? न्यूटन पर. एरिया कशामध्ये असतो? मीटर स्क्वेअर. सो वी कॅन से दॅट दिस इज द एसआय युनिट और स्टँडर्ड युनिट म्हणूया आपण. सो स्टँडर्ड युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. यालाच पास्कल असं सुद्धा म्हटलं जातं. पास्कल किंवा पीए म्हटलं जातं. पास्कल. दिस इज वन ऑफ द युनिट ऑफ द प्रेशर. म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो नथिंग बट द पास्कल. ओके, सो दिस इज द युनिट ऑफ द प्रेशर. नाउ सीजीएस युनिट इज व्हॉट? हाऊ टू राईट सीजीएस युनिट? आता सीजीएस म्हणजे काय करायचं? डाईन, न्यूटनच्या ठिकाणी डाईन करायचं, डाईन, आणि पर मीटर स्क्वेअरच्या ठिकाणी सेंटीमीटर स्क्वेअर. ॲक्च्युली सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे दोघांचा पण स्क्वेअर झाला. सी म्हणजे सेंटी, सेंटी म्हणजे 10 to the power -2. सी फॉर सेंटी, सेंटीचा अर्थ असतो 10 to the power -2 आणि हे पुढे मीटर स्क्वेअर. ओके, सो ऑल्सो प्रेशर इज डिफाइंड इन दिस पर्टिक्युलर वे. अगेन वी विल सी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला 1 ATM असं सुद्धा म्हटलं जातं. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर नावातच आहे बघा. जे आपल्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट आहे, जे सराउंडिंग आहे, जे ॲटमॉस्फिअर आहे, तर हे ॲटमॉस्फिअर काय करतं? तर एक प्रेशर एक्झर्ट करत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या आपण वेसलमध्ये वॉटर कन्सिडर केलेला आहे, तर त्या वॉटरच्या वरचा जो सरफेस आहे तो सरफेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरोबर. तो जो सरफेस आहे तो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग आपण म्हणू शकतो की द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर ऑन दॅट पर्टिक्युलर सरफेस, ज्याला फ्री सरफेस ऑफ द लिक्विड म्हटलं जातं. म्हणजे सराउंडिंगचं सुद्धा एक प्रकारे प्रेशर त्याच्यावरती काय होत असतं? ॲप्लाय होत असतं, आणि त्याला 1 ATM असं म्हणतात. आणि त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट 10 to the power 5 एवढी असते, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल म्हणूया आपण. ओके, सो दिस इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्टेड ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात काय? जेवढा छोटा एरिया असेल तेवढं प्रेशर जास्त असेल, ऑब्वियसली ना. जेवढा एरिया मोठा असेल तेवढं प्रेशर कमी असेल. प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स इफ एरिया इज कॉन्स्टंट. लक्षात येते? सो दिस इज द रिलेशन और दिस इज द बेसिक डेफिनेशन ऑफ द प्रेशर. लक्षात आलं का बघा? सो दिस इज अबाउट स्टडी अबाउट द प्रेशर फॉर युअर सिलेबस. इतकंच आहे, याच्यामध्ये फारसं काही स्टडी नाही आहे. तुम्हाला महत्त्वाची युनिट्स फक्त तुम्ही लक्षात ठेवू शकता, डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. ओके, आता याच्यानंतर एक आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे. एक त्याचे 2 फॉर्म्युले आहेत. ते एक फॉर्म्युले मी सांगतो तुम्हाला. आर्किमिडीज प्रिन्सिपल. व्हॉट इज मीन बाय प्रिन्सिपल? वन ऑफ द प्रॉपर्टी, वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक, वी कॅन से दॅट. सो आर्किमिडीज प्रिन्सिपल. मी जस्ट तुम्हाला त्याची एक कन्सेप्ट सांगतो की काय आहे. तर थोडक्यात हे जे प्रिन्सिपल आहे हे काय डिफाईन करतं? तर हे वेटशी रिलेटेड आहे. वेट म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला वेट किंवा मास म्हणूया आपण. लिक्विडमध्ये आणि लिक्विडच्या बाहेर एखाद्या ऑब्जेक्टच्या मास जर आपल्याला फील घ्यायचं असेल, फील करायचं असेल, तर आपल्याला जेव्हा ते ऑब्जेक्ट लिक्विडच्या बाहेर आहे तेव्हा त्याचं जास्त मास आहे असं आपण कन्सिडर करतो. आणि जेव्हा ते लिक्विडमध्ये जाऊया, लिक्विडमध्ये ते मास जातं, तेव्हा त्याचं मास आपल्याला कमी आहे असं फील होतं, ड्यू टू दॅट प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड. ओके, सो ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली जाते थोडक्यात आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्ये. ओके, म्हणजे आपण म्हणूया की आपण पाण्याच्या बाहेर असतो तेव्हा आपलं जे काही मास आहे ते स्टँडर्ड आपलं मास जे असतं ते आहेच. बट आपण जेव्हा वॉटरमध्ये जातो, लिक्विडमध्ये जातो, तेव्हा काय होतं? थोडंसं आपलं मास कमी होतं. लक्षात येतं का बघा? कमी होतं म्हणजे कमी फील होतं. सो तो एक आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. मग त्याच्यामध्ये रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड आउट केली जाते. रिलेटिव्ह डेन्सिटी, मग त्याचा एक फॉर्म्युला आहे याच्यामधला.
तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बऱ्याचशा गोष्टी बघा तुम्हाला इथं थोड्याशा डायरेक्ट आहेत, म्हणजे जसं की 11-12चा कसा स्टडी असतो की इन डिटेल ते कसं आलं सांगितलं जातं. आता हा स्टडी म्हणा किंवा हे डाईंग पर सेंटीमीटर थोडंसं हे 11thला ॲक्च्युअली इन डिटेल असतं, बट तुम्हाला फाउंडेशनमध्ये हे आत्तापासूनच लक्षात ठेवायचं. सो बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की इथं ज्या तुम्हाला डायरेक्ट आलेल्या आहेत तुमच्यासमोर. म्हणजे आता तुम्हाला लिनियर मोमेंटम किंवा फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हे सगळं डायरेक्टली येतं, त्यामुळे ते लक्षात ठेवणं सध्याच्या कंडिशनला गरजेचं आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं, म्हणून ते फाउंडेशन आहे. बट इन डिटेल स्टडी त्याचा पुन्हा तुम्हाला इन फ्युचर येतोच, त्यामुळे भविष्यात सुद्धा तुम्हाला हे शिकायला मिळणार आहे ऑब्विसली. नाउ लेट अस कन्सिडर रिलेटिव्ह डेन्सिटी, वेट ऑफ द बॉडी इन एअर टू द लॉस ऑफ वेट इन वॉटर. वेट ऑफ बॉडी in air to loss of weight in water म्हणूया आपण. ओके, वेट ऑफ बॉडी इन एअर टू द लॉस ऑफ वॉटर इन लॉस ऑफ वेट इन वॉटर. सो यालाच आपण डब्ल्यू एअर असं म्हणूया. डब्ल्यू एअर, व्हॉट इज मीन बाय डब्ल्यू एअर? वेट ऑफ द बॉडी इन एअर. ओके, डिवायडेड बाय वेट ऑफ द बॉडी इन एअर मायनस वेट ऑफ द बॉडी इन वॉटर असं म्हणूया. सो व्हॉट इज दिस? डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर काय दिसतंय तुम्हाला बघा. सो हा डिफरन्स दिसतोय. डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू वॉटर हा काय दिसतोय? तर तो एक प्रकारचा डिफरन्स दिसतोय. मग तो जो डिफरन्स आहे तो जर डब्ल्यू एअरला डिवाइड केला तर आपल्याला काय मिळेल? वी विल गेट द रिलेटिव्ह डेन्सिटी. सो हा एक पहिला फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, रिलेटिव्ह डेन्सिटी, दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. आता त्यात पण ही रिलेटिव्ह डेन्सिटी कशाची म्हणूया? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी म्हणूया. आपण बॉडीशी रिलेटेड सांगतोय ना, बॉडी एअरमध्ये आहे आणि हीच बॉडी जर लिक्विडमध्ये किंवा वॉटरमध्ये गेली, लिक्विड म्हणजे स्पेशली इथं वॉटर कन्सेप्ट आहे, जर एखादं लिक्विड असेल पर्टिक्युलर लिक्विड तर त्याचा फॉर्म्युला आणि बदलतोय. सो दिस इज द कन्सेप्ट अबाउट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ बॉडी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड बघूया आपण. बघा हे फॉर्म्युला लिहून घ्या. काय म्हटलं मी फॉर्म्युला? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. सो हाऊ टू राईट? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, जसं मगाशी लिहिलं तसंच आपण लिहूया. सो लॉस ऑफ वेट इन लिक्विड, बघा लॉस ऑफ वेट इन लिक्विड टू द लॉस ऑफ वेट इन वॉटर. लॉस ऑफ weight in liquid to the loss of weight in water. Loss of weight in liquid to the loss of weight in water. आता loss of weight in liquid कसं काढायचं? W air minus W liquid. आणि हे कसं काढायचं? W air minus W water. मगाशी लिहिला तोच आहे लॉस, फक्त इथं लिक्विडचा लॉस आणि जो डब्ल्यू एअर मायनस डब्ल्यू लिक्विड आहे ते वरती आलं. सो याला म्हणायचं रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द लिक्विड. आता सध्या तरी तुम्हाला हे फॉर्म्युले पाठच करावे लागतील. दिस इज व्हॉट? रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ लिक्विड. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला फॉर युअर कॅल्क्युलेशन. कुठेतरी हे मॅथमॅटिक्स आणि न्यूमेरिकलमध्ये यूज होऊ शकतं. ओके, अजून एक मी तुम्हाला फॉर्म्युला सांगेन की प्युअर डेन्सिटी. आता एखाद्या पर्टिक्युलर मटेरियलची डेन्सिटी डिफाईन केली जाते. कशी डिफाईन केली जाते बघा? डेन्सिटी दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. कशी डिफाईन करायची? मास अपॉन व्हॉल्यूम. मग सॉलिडची पण डेन्सिटी असते, लिक्विडची पण डेन्सिटी असते, त्या लिक्विडमध्ये वॉटरची डेन्सिटी असते, ऑइलची डेन्सिटी असते, फ्लुइड एखादा असेल त्याची डेन्सिटी असते, विस्कस मटेरियल असेल त्याची डेन्सिटी असते. म्हणजे मटेरियल मॅटर कुठलंही असू द्या, इवन एअरची सुद्धा डेन्सिटी असते. ओके, सो वी कॅन डिफाईन द डेन्सिटी विच इज नथिंग बट द मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटीला रो म्हटलं जातं. रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी यूज केला जातो. ह्याला डेन्सिटी म्हटलं जातं. आता याचं युनिट कसं येईल मला सांगा? सो मास म्हणजे काय? kg. आणि आपण व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? मीटर क्यूब असतं. तुम्ही व्हॉल्यूम ऐकलंय कधी? व्हॉल्यूम म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समजा एक असा क्यूब आहे,
तर याचा व्हॉल्यूम आपण असं काढतो ना, एल क्यूब काढतो ना, म्हणजे ते मीटर क्यूबमध्येच असतं. किंवा एखादा स्पेअर असेल तर व्हॉल्यूम काय असतं, 4/3 पाय आर क्यूब असतं ना, आर म्हणजे त्याची रेडियस, आर क्यूब म्हणजे मीटर क्यूबच आलं ना. किंवा एखादा सिलेंडर असेल लाईक हा असा, तर याचं व्हॉल्यूम असतं पाय आर स्क्वेअर इंटू हाईट, म्हणजे हे आर स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर आणि एच म्हणजे मीटर, शेवटी मीटर क्यूबच होणार आहे. सो सगळ्याचं युनिट हे मीटर क्यूबच येते ना. सो kg पर मीटर क्यूब इज द स्टँडर्ड युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. आणि मग CGS युनिट काय असेल, kgच्या ऐवजी ग्राम येईल आणि मीटरच्या ऐवजी सेंटीमीटर येईल आणि हे क्यूब आहे तसंच राहील. सो सेंटीमीटर क्यूब, त्यात सेंटी आणि मीटर दोघांचाही क्यूब होणार आहे. यालाच क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा म्हटलं जातं. किती नावं सांगतोय बघा मी, ठीक आहे. म्हणजे ही कुठं तर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये उपयोगाला येऊ शकतात. ओके, सो दिस इज स्टडी. अजून एक आहे बघा, एक ॲक्टिव्हिटी आहे तुमच्या बुकमध्ये. तर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक मगाशी पॉईंट सांगायचा राहिला. सो प्रेशर आहे ना, प्रेशरचा अजून एक फॉर्म्युला फाइंड आउट होतो. हे 11th आणि 12th मध्ये एक रिलेशन आहे. प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. काय म्हटलं मी प्रेशरचा फॉर्म्युला, प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. ह्यातला एचला काय म्हटलं जातं बघा, हाईट म्हटलं जातं. रोला डेन्सिटी म्हटलं जातं, ही डेन्सिटी. आणि जीला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलं जातं. मला सांगा, एका लिक्विड, एक वॉटर घेतलेला आहे आपण एका लिक्विड ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये, लाईक दिस आपण असं म्हणूया. सो याचा रो आणि याचा जी सगळ्यांचा सेम असणार, म्हणजे ह्या दोन गोष्टी कशा असतील, कॉन्स्टंट असतील. मग मला सांगा, जर रो आणि जी कॉन्स्टंट असतील तर प्रेशर आणि हाईट कसे झाले एकमेकांना, सांगू शकता रिलेशन. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट. बघा, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट. याच्यावरती एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहे. जर एका वेसलमधून समजा इथून वॉटर बाहेर पडतंय, इथून वॉटर बाहेर पडतंय, इथून वॉटर बाहेर पडतंय. म्हणजे थोडक्यात काय, तर बेसपासून बघितलं तर तिघांच्या 3 हाईट वेगवेगळ्या आहेत. मग ह्या तिघांचे 3 प्रेशर्स वेगवेगळे असणार आहेत. मग कोणाचं प्रेशर जास्त असेल, P1चं जास्त असेल. कोणापेक्षा, P2 पेक्षा. कोणापेक्षा, P3 पेक्षा. कारण P3ला हाईट कमी आहे ना, P3 म्हणजे खालचं प्रेशर. आणि जर या वेसलमध्ये समजा इथून एक वॉटर फ्लो असेल आणि सेम हाईटवरून वॉटर फ्लो असेल, तर P1 इकडे आणि समजा P2 इकडे आहे, तर P1 आणि P2 कसे असतील, सेम असतील. ही एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली आहे, बट तिथं रिझन हा नाही दिला. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट हा रिझन नाही दिलेला. त्यामुळे ते लक्षात ठेवा की त्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही हे वापरू शकता की जिथं हाईट जास्त असेल तिथलं प्रेशर कसं असतं, सेम असतं. लक्षात येतंय का बघा. म्हणजे जर हाईट सेम असेल तर प्रेशर सेम सांगायचं, आणि जर हाईटमध्ये डिफरन्स येत असेल तर आपण तिथं म्हणू शकतो की प्रेशरमध्ये पण ऑब्व्हियसली डिफरन्स असेल. मग प्रेशर जास्त कुठं असतं, ज्या वेसलची हाईट जास्त असेल. म्हणजे थोडक्यात या वेसलमध्ये आपण 3 वी कॅन से दॅट 3 फ्लो कन्सिडर केले, तर तिन्ही फ्लोची हाईट बघा, तर तिन्ही फ्लोमध्ये वरच्या फ्लोची हाईट जास्त आहे, त्यामुळे इथलं जे प्रेशर आहे P1 म्हणूया ते जास्त असेल, इथलं थोडं कमी असेल, इथलं त्याच्यापेक्षा कमी असेल. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. बघा किती स्टडी बघितला बघा आपण फोर्स आणि प्रेशर रिलेटेड. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला आता फारसं काही इन डिटेल नाही आहे, फारसं डीपमध्ये काही नाही आहे. अगदी छोटे छोटे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले सारखे लिहायचे, काही एक्झाम्पल्स बघायचे. तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज, याचे जे ॲनिमेटेड व्हिडिओज असतात ते व्हिडिओज सुद्धा बघू शकता की तुम्हाला फोर्स आणि प्रेशर रिलेटेड ॲनिमेटेड बघायचे, असे टीचिंगचे व्हिडिओ नाहीत बघायचे. मग बघितले तर त्याला खूप वेळ द्यावा लागतो. बट ॲनिमेशनचे जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर अगदी कमी 1 ते 2 मिनिटामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन असतं. मग इथं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला अजून जास्त समजायला मदत होते, आणि मग ते पाठांतर होतं, आणि त्याच्या रिलेटेड मग जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स वाचून सॉल्व्ह करायला थोडीशी आयडिया येते. त्यामुळे अशा पद्धतीनं थोडंसं सगळ्यांनी वर्कआउट करणं गरजेचं आहे. सो दिस इज द स्टडी अबाउट द प्रेशर. चला, यानंतर तुमच्यासमोर एक इमेज दिसते बघा, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ प्रेशर असं लिहिलेलं आहे. ओके, सो मी ॲप्लिकेशन सांगतो तुम्हाला ॲज पर बुक बघूया आपण. मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देतो प्रत्येक पॉईंटचं. पहिला काय बघा, प्रेशर ड्यू टू लिक्विड्स इन ब्लड व्हेसल्स हेल्प्स ब्लड टू मूव्ह थ्रू आउट द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत त्या सेल्समधून ब्लड फ्लो होते, सो ते एका प्रेशरमुळेच फ्लो होते असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑर वन ऑफ द कन्सेप्ट ऑफ द प्रेशर विच इज प्रेझेंट इन अवर सेल्स प्रेझेंट इन अवर बॉडी असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात तिथं प्रेशर आहे, म्हणजे फोर्स आहे एक प्रकारचा. नेक्स्ट, वी यूज रबर सकर्स फॉर इन्स्टॉलिंग हुक्स इन द किचन. आपण हुक्स एका ह्याच्यावरती भिंतीवरती वगैरे चिटकवतो.
ॲज द एअर बिटवीन द वॉल अँड सकर इज सकड आउट इट हेल्ड्स फर्मली अगेन्स्ट द वॉल. म्हणजे थोडक्यात आपण ती जेव्हा चिकट टेप त्या भिंतीवरती लावतो तेव्हा तिथलं एअर आपण रिमूव्ह करतो. ओके, म्हणजे आपण तिथे एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट केलं त्या स्टिकरवरती आणि वॉलच्या मध्ये, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये एक प्रकारचा फोर्स आहे आणि तिथे एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट झालं आणि त्याच्यामुळं आपल्याला ते ॲज अ हुक म्हणून वापरता येतं. नेक्स्ट वी एन्जॉय कोल्ड ड्रिंक्स विथ ए स्ट्रॉ. आपण स्ट्रॉनी जेव्हा लिक्विड सक करतो. ओके, दिस इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द प्रेशर. दिस हॅपन्स वेन एअर ऑफ स्ट्रॉ गोज इन टू लंग्स अँड फोर्स लिक्विड फ्रॉम स्ट्रॉ टू द कम आउट. ओके, म्हणजे आपलं जे याचं एक्झाम्पल आहे स्ट्रॉचं, त्या एक्झाम्पलला आपण कशाचं एक्झाम्पल म्हणू शकतो, प्रेशरचं एक्झाम्पल किंवा प्रेशरचं ॲप्लिकेशन असं म्हणू शकतो. नेक्स्ट चौथा पॉईंट बघा, व्हॅक्यूम क्लीनर ऐकलं असेल सगळ्यांनी. लो प्रेशर इज क्रिएटेड इनसाइड द क्लीनर विच सक्स डर्ट इन टू द डिव्हाइस. आता लो प्रेशर हाय प्रेशर हा काय प्रकार असतो मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर एक मी सिंपल एक्झाम्पल सांगतो. पाईपमधून पाणी येते, ठीक आहे, तर मला सांगा ती पाईप जर तुम्ही थोडीशी त्याचा एरिया कमी केला तर तिथून पाणी जास्त प्रेशरनी बाहेर पडतं असं आपण म्हणतो, बरोबर का. म्हणजे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ज्याचा एरिया कमी असतो त्याची व्हिलॉसिटी जास्त असते. बघा, त्याची व्हिलॉसिटी जास्त असते आणि जिथं व्हिलॉसिटी जास्त असते ना त्या ठिकाणचं प्रेशर कमी असतं. लक्षात येतं आहे. तर हे थोडंसं ॲक्च्युली 11-12मध्ये एक इन डिटेल कन्सेप्ट आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये. तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणून आहे, तिथं ते जमेल. पण आत्ता लक्षात ठेवा की लो प्रेशर तिथं हाय व्हिलॉसिटी असते असं आपण म्हणूया, किंवा एरियाचं व्हिलॉसिटीचं रिलेशन लक्षात ठेवा. कमी एरिया असला की व्हिलॉसिटी जास्त असते आणि एरिया जास्त असला की व्हिलॉसिटी कमी असते. पाईपच्या एक्झाम्पलवरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट काय आहे, क्विझिंग ऑफ टूथपेस्ट, लेमन, स्प्रे बॉटल, परफ्यूम बॉटल एटसेट्रा आर सम ॲक्टिव्हिटीज विच आर नॉट पॉसिबल विदाउट अंडरस्टँडिंग प्रेशर. सो क्विझिंग ॲक्टिव्हिटी. ओके, सो क्विझिंग जे म्हणतो आपण थोडक्यात, एखादा बॉल जर रबरी बॉल असेल तर तो स्क्वीज केला आपण, स्क्विझिंग. ओके, तर थोडक्यात त्याच्यावरती आपण एक प्रकारचा फोर्स अप्लाय केला असं म्हणतो किंवा तिथे एक प्रकारचं प्रेशर आहे असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की प्रेशर आणि फोर्स ह्या दोन ॲनालॉगस गोष्टी आहेत किंवा ह्या दोन डायरेक्टली प्रोपोर्शनल गोष्टी आहेत की ज्या तिथं येतात आणि आपल्याला प्रेशर अंडरस्टँड करायला मिळतं. सो थोडासा हा प्रेशर आणि फोर्स रिलेटेड स्टडी आहे. तुम्ही अजूनही याच्यामधलं थोडंसं इन डिटेल जे काय मी सांगितलेले फॉर्म्युले आहेत ते सगळे लिहून काढणं गरजेचं आहे. ते सारखे सारखे वाचणं गरजेचं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला याच्यावरती मॅक्सिमम न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. म्हणजे जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात ते आपण सॉल्व करणार आहोत किंवा तुमचे अजून काही टेक्स्टबुकमधले जे काही मॅथमॅटिकल क्वेश्चन्स आहेत ते आपण सोडवणार आहोत. मी मुद्दाम थोडंसं थेरीसाठी 2 दिवसामध्ये संपवायचा प्रयत्न केला, बट आपण अजून 2 दिवसामध्ये मॅक्सिमम त्याची जी काही न्यूमेरिकल्स आहेत ती बघूया. म्हणजे जेवढी न्यूमेरिकल्स आपल्याला जास्त बघता येतील तेवढं तुम्हाला पण समजेल की एखादा न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं असतं. आता याच्यामध्ये तुमचा रोल एक काय महत्त्वाचा आहे की तुम्हाला कॅल्क्युलेशन्स थोडीशी फास्ट आली पाहिजेत. मग आता कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय असतात तर ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा एखादं इक्वेशन सॉल्व करणे, अशी छोटी छोटी कॅल्क्युलेशन्स आहेत. फार पण काही तुम्हाला अवघड नसतं, अगदी सोपं असतं. अर्थ समजणं गरजेचं आहे. त्यामुळे इंग्लिश व्होकॅब्युलरी एक ट्राय करा, जास्तीत जास्त वर्ड्स रीड करा, जास्तीत जास्त वर्डचा स्टडी समजून घ्या. त्यामुळे तुमची एकदा व्होकॅब्युलरी जर वाढली तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन समजून जाईल. बऱ्याच वेळा काय होतं, क्वेश्चनचा अर्थ आपल्याला इंग्लिशमधला समजत नाही, मग तो अर्थ समजण्यासाठी आपल्याला व्होकॅब्युलरी आपली वाढवली पाहिजे. जास्तीत जास्त वर्डिंग्स यूज करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त वर्डिंगचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला व्होकॅब्युलरी तुमची इन्क्रीज केली पाहिजे. म्हणजे काय होईल, तुम्हाला क्वेश्चनचे अर्थ समजत राहतील, क्वेश्चन कसा रीड करायचा आणि त्याच्यावरती कसं आन्सर सॉल्व करायचं, अशा पद्धतीनं तुम्हाला थोडासा तो एक स्टडी करता येईल. सो एक तसा एक ट्राय करा, म्हणजे थोडंसं न्यूमेरिकलसाठी तुम्हाला ते इझी पडेल. ओके, सो आजच्या लेक्चरला आपण थांबूया. पुढच्या लेक्चरपासून प्रेशर आणि फोर्स रिलेटेड जी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जे काही न्यूमेरिकल्स आहेत, थेरी क्वेश्चन्स आहेत, ती सिलेक्टेड मी काढेन आणि त्याच्यानुसार मग त्याचं आपण डिस्कशन करूया. ओके, सो काय याच्यामध्ये जर शंका असेल तर डेफिनेटली ॲज अ डाऊट म्हणून विचारू शकता.